सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आय होप तुमचं सगळ्यांचं आत्तापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं कंप्लीट झालेलं असेल. आता ह्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे. भरपूर जणांचे प्रश्न येत होते, भरपूर जणांचे मला कॉल्स आले होते की दादा आता आम्हाला पुढची काय स्टेप करायची आहे. तर हे सगळे स्टेप्स मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्लस तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट कधी अपलोड करायची आहे. कारण की भरपूर मुलांना प्रश्न पडले होते, दादा आमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग तर केली, बट आता आम्हाला कॉलेज लिस्ट कधी अपलोड करायची आहे. जी तू आम्हाला आधीपासून सांगत होतास की तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागणार आहे, कॉलेज लिस्ट तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. तर ती नेमकी कॉलेज लिस्ट कधी अपलोड करायची आहे, नक्की त्याचा डेट काय असणार आहे, तर ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ही अजूनही ओपन आहे. ज्यांना पण बॅच 2 मध्ये एनरोल करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड केले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही बॅच 2 साठी एनरोल करू शकता. काय काय स्टेप्स तुम्हाला करायचे आहेत एनरोल करण्यासाठी तर ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की चेकआउट करा. तर आता आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिकला सुरू करूया. तर दादा आत्तापर्यंत आमचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झालेले आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा आमचा व्हेरीफाय झालेला आहे. आता मला पुढची प्रोसेस काय करायची आहे, नेक्स्ट स्टेप आम्हाला काय फॉलो करायचे. एक तुम्ही लक्षात घ्या की आत्ता जर तुमचं सगळं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला आता वेट करायचं आहे तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची कधी डिस्प्ले होणार आहे, ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 31 जुलैला तुमची डिस्प्ले होणार आहे. ॲज पर न्यू शेड्यूल प्रोव्हाइडेड बाय CET सेल तुमची 31 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला सगळ्या रँक समजतील. तुमच्या ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आलेला आहे, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तुमचा कॅटेगरी वाईज किती रँक आलेला आहे, तुमची जी पण काही होम युनिव्हर्सिटी असेल त्या होम युनिव्हर्सिटीमधनं तुमचा किती रँक आलेला आहे. जर तुम्ही JEE पण अप्लाय केलेला असेल तर तुमचा ओव्हरऑल इंडियामधनं किती रँक तुमचा आलेला आहे. जर तुम्ही TFWSला अप्लाय केलेला असेल तर जेवढा पण मुलांनी TFWSला अप्लाय केलेला आहे तर त्या मुलांपैकी तुमचा किती रँक आलेला आहे हे सगळं तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजेल. तर तुम्हाला आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा वेट करायचा आहे. आता एकदा तुमचा रँक समजल्यानंतर तुम्हाला 3 दिवस हे ग्रीव्हन्सेससाठी प्रोव्हाइड केले जातात. ग्रीव्हन्सेस म्हणजे काय, म्हणजे जर कोणी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक केली असेल. आता कसं आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळे तुमचे डिटेल्स येतात की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं आहे, तुम्ही TFWSसाठी अप्लाय केलं आहे की नाही अप्लाय केलं आहे, तुम्ही EWSसाठी अप्लाय केलं आहे की नाही अप्लाय केलं आहे, हे सगळं तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बघायला मिळतं. आता जर एखाद्या मुलाला वाटलं की यार मी चुकून ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं, मला OBC मधून अप्लाय करायचं होतं किंवा मला SC ST मधून अप्लाय करायचं होतं किंवा मला SC BC मधून अप्लाय करायचं होतं, तर त्यावेळी तुम्ही ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये तुमची कॅटेगरी आहे ही तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की यार शीट मला TFWS मधून अप्लाय करायचं होतं, मी TFWS मधून अप्लायच केलं नाही, तर तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये TFWS मधून पण तुम्ही अप्लाय करू शकता. सो हे तुम्हाला 3 दिवस प्रोव्हाइड केले जातात. आता जसे आपल्याला CET सेलनी डेट्स प्रोव्हाइड केलेत हे ग्रीव्हन्सेस पिरियडसाठी 1 ऑगस्टपासून ते 3 ऑगस्टपर्यंत हे 3 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केलेत ग्रीव्हन्सेसमध्ये. म्हणजे जर काही पण मिस्टेक असेल तर तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये कव्हर करू शकता. आता एकदा हा तुमचा ग्रीव्हन्सेस पिरियड झाला तर त्यानंतर 6 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले होणार आहे. म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये जे पण तुमचे रँक्स असणार आहेत, जे पण तुमचे डिटेल्स असणार आहेत, हे सगळे फायनल असणार आहेत. त्यामध्ये कोणीही आता तुमचे डिटेल्स हे एडिट नाही करू शकत. आता आपल्याला CET सेलनी फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंत शेड्यूल प्रोव्हाइड केले, त्यानंतरचा आपल्याला शेड्यूल प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडला होता की दादा आम्ही रजिस्टर केलं, आम्ही सगळे आमचे डिटेल्स सगळे फिलअप केले, आमचे डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाय झाले, बट आता आम्हाला कॉलेज लिस्ट कधी अपलोड करायची. जे तू आधीपासून आम्हाला सांगत होतास की तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रिपेअर करून ठेवायची, तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागणार आहे, तर ते नक्की कॉलेज लिस्ट कधी अपलोड करायची आहे. सो एक तुम्ही लक्षात घ्या की एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट झाली त्याच दिवशी फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमची एक सीट मॅट्रिक्स येते. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला समजतं की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत, किती सीट कुठल्या कॅपराऊंडचे सीट्स आहेत, किती ILS सीट्स आहेत, हे सगळे ह्या तुमच्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला समजतं. आता एकदा तुमची सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाली म्हणजे आता तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट तुमची 6 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. सो मोस्ट प्रोबेबली तुमची सीट मॅट्रिक्ससुद्धा 6 ऑगस्टला तुमची डिक्लेअर होईल. आता 6 ऑगस्ट नंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑगस्टपासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होईल. आता हे मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड सांगतोय, मागचे 2-3 वर्षांचं जे पण काही शेड्यूल आहे जे CET सेलनी प्रोव्हाइड केलं होतं त्या शेड्यूलला ॲनालाइज करून हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगतोय. अजूनही आपल्याला CET सेलनी फायनल मेरिट लिस्ट नंतर ते शेड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, बट लवकरच आपल्याला CET सेल ते पण शेड्यूल प्रोव्हाइड करेल. जेव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल, फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल, त्याच्यानंतर आपल्याला CET सेल पूर्ण जे शेड्यूल आहे कॅपराऊंडचं, ऑप्शन फॉर्म फिलिंगचं, हे सगळं आपल्याला CET सेल प्रोव्हाइड करेल. सो जस्ट मी आता तुम्हाला एक आयडिया देतोय की कधी तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग असणार आहे, म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही आत्तापासून रेडी राहणार आहात तुमच्या कॉलेज लिस्टसोबत.
आता तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ज्या दिवशी तुमची फायनल मेरिट लिस्ट होते त्या दुसऱ्या दिवशीपासून ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपराउंड 1 म्हणजे कॅपराउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू असते. या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये जी पण तुमची कॉलेजची लिस्ट आहे, जी पण तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली असेल किंवा ज्या पण तुमच्या काउन्सिलरनी तुमच्या कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल, तर ती तुम्हाला कॉलेज लिस्ट ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे. बट हे ऑप्शन फॉर्म फिलिंग नक्की आपल्याला कसं करायचं असतं, भरपूर म्हणून आयडिया नसते. सो सिम्पल आहे. ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये सिम्पली तुम्हाला लॉग इन करायचं असतं. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुमचा पासवर्ड हा तुम्ही सेव्ह करून ठेवा, कोणासोबतही शेअर करू नका. कारण की जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड एंटर कराल त्यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग ही करू शकता. सो ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये सिम्पली तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं असतं, म्हणजे होम युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची असते की नक्की कुठल्या होम युनिव्हर्सिटीचे तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत. तर त्यानंतर सगळे कॉलेजना तुम्हाला खाली एक लिस्ट बघायला मिळेल. सगळ्या कॉलेजची एक लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत तर हे सगळे कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळतात. त्यासोबत प्रत्येक कॉलेजचा एक कोड पण असतो, ज्याला आपण कॉलेज कोड बोलतो किंवा एक इन्स्टिट्यूशन कोड बोलतो. तर त्या कोडच्या हिशोबाने आपल्याला सगळे कॉलेज लिस्ट आपल्याला बनवावी लागते. आता एक कॉलेज कोड काय असतो, कसा आपल्याला कॉलेज कोड ओळखायचा आहे, ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बट ह्या कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला सगळे कॉलेजेस सिलेक्ट करावे लागतात की आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. कुठल्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच पाहिजे हे आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. तर एकदम प्रायोरिटी वाईज आपल्याला ही कॉलेज लिस्ट बनवावी लागते. सो मोस्ट प्रोबॅबली तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 1 ही तुमची 7 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतं. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही प्रिपेरेशनला लागा. आत्तापासूनच तुम्ही कॉलेज लिस्ट बनवायला सुरुवात करा. तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळे मी तुम्हाला टाइम टू टाइम व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. बट हाच तुम्हाला टाइम मिळाला आहे, हा तुम्हाला युटिलाइज करायचा आहे. सगळे कॉलेज तुम्हाला रिसर्च करायचे. त्यासोबत जर तुम्ही टेक्निकल ब्रांच साईडला जाणार असाल, म्हणजे जर तुम्ही CS, IT, AIML जर तुम्ही ह्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेणार असाल, तर त्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला काय काय स्किल्स डेव्हलप करायला लागणार आहेत. तर त्यासाठी इंटेलिपॅटनी एक वेबिनार अरेंज केलेला आहे. या वेबिनारमध्ये तुम्हाला काय काय स्किल्स डेव्हलप करायला लागणार आहेत. फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगपासून म्हणजे 4th इयरला जाईपर्यंत तुम्ही एक हाय पेइंग जॉब ग्रॅप करू शकाल. तर हे सगळं तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. हे वेबिनार फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी अरेंज केलेलं आहे. असे वेबिनार खरं तर पेडमध्ये अरेंज केले जातात, बट हे तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अरेंज केलेलं आहे. सो ह्या वेबिनारला जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. तर रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, त्यावर जाऊन तुम्ही रजिस्टर करा. त्यानंतर तुम्हाला ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर तुम्हाला तुमच्या वेबिनारची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वेबिनार जॉईन करू शकता. सो नक्की तुम्ही हे इंटेलिपॅटचं वेबिनार अटेंड करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह हे वेबिनार असणार आहे. आता एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग झाली त्याच्या 1 ते 2 दिवसानंतर तुमची सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1 डिक्लेअर होणार आहे. या सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला हे समजणार आहे की जी तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड केली होती कॅपराउंड 1 ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये, त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये त्या कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला कुठल्या नंबरचं कॉलेज मिळालं आहे हे सगळं तुम्हाला सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1 मध्ये समजतं. मग ह्या सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1 ची एक्सपेक्टेड डेट आहे 11 ऑगस्ट. 11 ऑगस्टला तुमची ही सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1 डिक्लेअर होईल. म्हणजे त्यावेळी तुम्हाला समजेल की कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला कुठला कॉलेज मिळाले. आता एकदा हे तुम्हाला समजलं तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेडली 12 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंत हे 3 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील की ते कॉलेज म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे. तर हे सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला 12 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपर्यंतचा टाइम प्रोव्हाइड केला जाईल. मग दादा हे सेल्फ फ्रीज काय असतं, नॉट फ्रीज काय असतं, नक्की कोण मुलगा कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो, कोण मुलगा कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, तर ह्याच्यावर मी एक सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. नक्की कॅपराउंडचे रूल्स काय काय असतात, कोण मुलगा कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो, कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर कोण मुलगा कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो, तर हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचे जेवढं पण काय कॅपराउंडचे रिगार्डिंग डाऊट्स असतील हे सगळे डाऊट्स मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. खूप 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 इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. सो 14 ऑगस्टपर्यंत मोस्ट प्रोबेबली तुमचा कॅपराउंड 1 हे कंप्लीट होईल. म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्याच्यानंतर सीट अलॉटमेंट, नंतर सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस ही सगळी तुमची 14 ऑगस्टपर्यंत तुमची कंप्लीट होईल कॅपराउंड 1 साठी. एकदा तुमची कॅपराउंड 1 ची प्रोसेस संपली त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक वॅकंट सीट लिस्ट बघायला मिळते. वॅकंट सीट लिस्ट काय असते म्हणजे कॅपराउंड 1 नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर हे सगळं तुम्हाला त्या लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. तर ती लिस्ट मोस्ट प्रोबेबली 15 ऑगस्टला डिस्प्ले होऊ शकेल. मी एक्सपेक्टेड डेट्स मी तुम्हाला सांगतोय 15 ऑगस्टला ती लिस्ट तुमची डिस्प्ले होऊ शकेल. आता एकदा तुमची ही लिस्ट डिस्प्ले झाली
त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 2 ही सुरू होते. म्हणजे ज्या पण मुलांनी कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल, जी पण मुलं कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एलिजिबल असतील, त्या मुलांना कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागते. म्हणजे परत ती कॉलेज लिस्ट तुम्हाला अपलोड करावी लागते. पुन्हा तुम्हाला कॉलेज लिस्ट एक बनवून तुम्हाला अपलोड करावी लागते. आता ही कॉलेज लिस्ट तुम्ही कॅपराउंड 1 मध्ये अपलोड केली होती, तीच तुम्ही कॉलेज लिस्ट कॅपराउंड 2 मध्ये कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला थोडीशी वेगळी कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्या कॉलेज लिस्टमध्ये एडिट सुद्धा करू शकता. म्हणजे कॅपराउंड 2 साठी तुम्ही एक नवीन कॉलेज लिस्ट सुद्धा अपलोड करू शकता. सो तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपराउंड 2 साठी करावे लागते. ह्याचे एक्सपेक्टेड डेट्स आहेत 16 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत. हे 3 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 2 साठी. आता एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 2 ची प्रोसेस झाली तर त्याच्या एक दिवसानंतर म्हणजे मोस्ट प्रोबेबली 20 ऑगस्टला तुम्हाला हे समजेल की कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे. म्हणजे सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 ही तुमची मोस्ट एक्सपेक्टेडली 20 ऑगस्टला हे डिस्प्ले होऊन जाईल. आता एकदा हे तुम्हाला समजलं की कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठला कॉलेज मिळाले, त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस म्हणजे 21 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत हे 3 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. म्हणजे सेल्फ रिस्क करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे हे सिलेक्ट करण्यासाठी हे तुम्हाला 3 दिवस प्रोव्हाइड केले जातील. जर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर सिम्पली त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये जायचं असेल तर सिम्पली तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट करून कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे हे आपण एक्सपेक्टेड पकडू शकतो की 23 ऑगस्ट पर्यंत तुमची ओव्हरऑल कॅपराउंड 2 ची प्रोसेस ही संपेल. आता एकदा तुमची कॅपराउंड 2 ची प्रोसेस झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे 24 ऑगस्टला तुमची वॅकंट सीट फॉर कॅपराउंड 3 ही येईल. म्हणजे कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर हे तुम्हाला वॅकंट सीट लिस्टमध्ये बघायला मिळेल. आता ही तुमची वॅकंट सीट लिस्ट एक्सपेक्टेडली 24 ऑगस्टला तुमची डिस्प्ले होईल आणि ही लिस्ट तुमची डिस्प्ले झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 25 ऑगस्ट पासून ते 27 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 3 ही करावी लागेल. म्हणजे जी पण मुलं कॅपराउंड 3 साठी एलिजिबल आहेत, ज्या पण मुलांनी कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तर त्या मुलांना त्यांची कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागेल ह्या 3 दिवसांमध्ये. आता ही तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड केल्यानंतर एक दिवसानंतर लगेच ह्याचा रिझल्ट येतो. म्हणजे सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 3. कॅपराउंड 3 मध्ये तुमचा कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे तर हे सगळं तुम्हाला सीट अलॉटमेंटमध्ये समजतं. सो मोस्ट एक्सपेक्टेडली 29 ऑगस्टला ही तुमची सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 3 तुमची डिस्प्ले होऊन जाईल. आता ही तुमची सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 3 डिस्प्ले झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला 3 दिवस दिले जातात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. आता कॅपराउंड 3 हा तुमचा शेवटचा कॅपराउंड असतो. सो ज्या पण मुलांना कॅपराउंड 3 मध्ये कॉलेज मिळेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. जर तुम्हाला हा रूल पूर्ण माहिती करून घ्यायचा असेल तर ती तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा. कॅपराउंड जे पण काही कॅपराउंडचे रूल्स आहेत तर ह्याच्यावर मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्लीज तुम्ही जाऊन तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा. तर हे तुम्हाला ओव्हरऑल जे शेड्यूल सांगितलं हे एक एक्सपेक्टेड शेड्यूल आहे. या शेड्यूलप्रमाणे तुमचे जे पण काही कॅपराउंडची प्रोसेस आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ही तुमची चालणार आहे. जे पण काही मागचे 2-3 वर्षांचे शेड्यूल आहे हे मी सगळे ॲनालाइज केले. किती दिवसानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होते, किती दिवस ही ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू असते, त्याचा रिझल्ट किती दिवसानंतर येतो, हे सगळे ॲनालाइज करून हे मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड शेड्यूल प्रोव्हाइड केलेलं आहे. लवकरच सीड सेल हे आपल्याला ऑफिशियल शेड्यूलसुद्धा प्रोव्हाइड करून सांगेल. बट हे सीड सेल आयत्या टायमाला सुद्धा सांगू शकते. सो त्यामुळे मी आत्ता तुम्हाला एक्सपेक्टेड डेट्स का सांगितले कारण की आत्तापासूनच तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगला तयार असावं म्हणून. आत्तापासून तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे ऑप्शन फॉर्म फिलिंग किती दिवस चालणार आहे, कॅपराउंड 1 साठी आपल्याला किती टाइम दिला जाणार आहे, कॅपराउंड 2 आपला कधी चालू होणार आहे, कॅपराउंड 3 आपला कधी चालू होणार आहे, आपली कॉलेज लाईफ कधी सुरू होणार आहे. तर हे सगळं तुम्हाला आत्तापासून माहिती असण्यासाठी हे सगळे मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगितले. आता कॅपराउंड 3 झाल्यानंतर तुमची सगळी ॲडमिशन प्रोसेस जी आहे हे तुमची कंप्लीट होईल आणि जे पण तुमचं कॉलेज आहे हे तुमचं स्टार्ट होईल. सो हे सगळे एक्सपेक्टेड डेट्स होते. आय होप मला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे की नाही. जर काही पण डाऊट असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता. पाहिजे तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा DM करू शकता. इंस्टाग्रामवर पण मी बऱ्याच मुलांना रिप्लाय देतो. काही मुलांना रिप्लाय देणं हे राहून जातं कारण की भरपूर मेसेजेस असतात. प्रत्येक मुलाला मी टाईमावर रिप्लाय नाही देऊ शकत. बट मी माझा पूर्ण ट्राय करतो तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय करण्यासाठी. सो मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही DM करू शकता. आणि माझा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनल पर तुम्ही जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे पण लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. म्हणजे सीड सेलकडनं काही पण अपडेट्स आले, काही पण तुमचे शेड्यूल आलं, कुठली पण नोटीस वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केली तर लगेच मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअपच्या चॅनलवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो त्यामुळे त्याचे सगळ्याचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा.
आणि जर तुम्हाला इंटेलिपॅडचा वेबिनार अटेंड करायचा असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.